तर पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सैन्याला पूर्ण मुभा आहे आणि दहशतवाद विरोधात पंतप्रधान मोदींनी कठोर पवित्रा घेतलाय। सैन्याला वेळ आणि टार्गेट ठरवण्याचं त्यांनी स्वातंत्र्य दिलेलं आहे। भारतीय सैन्य दलावर पूर्ण विश्वास असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय। दहशतवाद विरोधात कारवाईसाठी सर्वतोपरी निर्णय घेण्याची तिन्ही सैन्य दलांना ही मुभा देण्यात आलेली आहे। पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांच्या उपस्थितीत अतिशय महत्त्वाची एक बैठक पार पडली। जवळपास 1.5 तास चाललेल्या या बैठकीमध्ये दहशतवादाविरोधात कारवाई संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली आहे आणि तिन्ही सेना दलांच्या क्षमतेवर विश्वास व्यक्त करताना कारवाई कधी, कशी आणि कुठे करायची याचा निर्णय घेण्याचा अधिकार हा सैन्य दलाला देण्यात आलेला आहे। या महत्त्वाच्या बैठकांच्या पार्श्वभूमीवर आणि आज काही महत्त्वाच्या बैठका होतात, या पार्श्वभूमीवर आणखी चर्चा करूया। आमच्या प्रतिनिधी दिल्लीतल्या उर्वशी खोना सध्या आपल्याबरोबर जोडल्या गेल्यात। उर्वशी, अत्यंत महत्त्वाचे खरे तर हे दिवस आहेत, बैठकांचं सत्र सुरू आहे आणि पहलगाम हल्ल्यानंतर आज कॅबिनेटची बैठक होणार आहे, तसंच आणखी काही बैठका सुद्धा लाईनअप आहेत। तर काय नेमके या संदर्भातले सविस्तर तपशील आहेत? मॅरेथॉन बैठकी काल संध्याकाळी 7 लोककल्याण मार्ग म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निवासस्थान काल आपण बघितलेलं। पहिले जिथे तिन्ही लष्करी चे जे चीफ होते त्यांच्याबरोबर जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठक घेतली, त्याच्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर झाली आणि नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक यांचे अध्यक्ष मोहन भागवत ही जे आहे ते तिथे पोचलेले। अशा वेगळ्या बैठकीनंतर एक महत्त्वाचा एक कन्क्लुजन किंवा मुद्दा जो होता ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही सैन्य दलाचे जे चीफ आहेत त्यांना स्वातंत्र्य दिलं आहे। त्यांना सांगितलं आहे की पहलगाम हल्ला याला उत्तर देणं हे एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि एक राष्ट्रीय संकल्प आहे। त्यांना स्वातंत्र्य देऊन हे सांगितलं आहे की वेळ, पद्धत हे तिन्ही सैन्याने ठरवावी की कशा प्रकाराने करावी, पण एक खूप असं स्ट्रॉंग मेसेज देणं किंवा स्ट्रॉंग उत्तर देणं हे खूप गरजेचं आहे असं सांगितलं आहे। तसंच आज पहिली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आहे पहलगाम हल्ल्यानंतरची आणि बरोबरच दुसरी CCS बैठक आहे। या सगळ्या बैठकीत आणि पॉलिटिकल अफेअर्सची पण बैठक आहे आणि या सगळ्या बैठकीत जिथे एक प्रस्ताव पार होणार आहे आणि कुठे ना कुठे एक मोठा आव्हानी येणार आहे। तसंच एक काय स्ट्रॅटेजी असेल भारत देशाची, ऑलरेडी वेगवेगळ्या लेवलवर भारत देशाने स्टेप्स घेतले आहेत, मग ते विजाज म्हणा किंवा सिंधू ट्रीटी म्हणा, इंडस वॉटर ट्रीटी जी आहे ते म्हणा, तर तसंच आता पुढे त्याचं कसं एक्झिक्युशन करणं या सगळ्यांवरती चर्चा होणार आणि या सगळ्यांवरती आता लक्ष आहे। पण महत्त्वाचं हे आहे की काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिलंय सैन्यांना उत्तर द्यायला। पहलगाम हल्ल्यावरती उत्तर देणं हे गरजेचं आहे आणि राष्ट्रीय संकल्प आहे असं सांगितलं आहे। ठीक, उर्वशी, जरूर या सर्व बैठकांवर लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी आपण चर्चा करूया। धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।